सध्या पाकिस्तान अत्यंत अडचणीमध्ये अडकलेला देश आहे. तिथे हिंसाचार मोठा वाढला आहे. बलुचिस्तानमध्ये असो की खैबर पख्तूनख्वामध्ये असो, त्यांच्यावरती अफगाणिस्तान सीमेवरनं हल्ले होत आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिघडलेली आहे. अनेक आर्थिक अडचणी पाकिस्तानमध्ये तयार होत आहेत. खास तर महागाई, परकीय चलनचा तुटवडा आहे, त्यांच्यावरती कर्जाचा भार आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यांना कर्ज द्यायला तयार नाही आहे. आणि अशी अडचण असताना पाकिस्तानमध्ये गहू पुरवठा यांचे परवाने रद्द करण्यात आले. तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये गव्हाचं आणि गव्हाच्या पिठाचं एक संकट निर्माण झालेलं आहे. तर त्याचं थोडक्यात विश्लेषण आपण कसं करतो. लक्षात असावं की सध्या पाकिस्तानची जी अन्न सुरक्षा आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे. एकतर पाऊस कमी पडलेला आहे, त्याच्यामुळे अन्नधान्य कमी होतं आहे. त्याच्याशिवाय भारताने पाणी रोखल्यामुळे त्यांचा जो पाणी पुरवठा सिंधू नदीमध्ये होतो तो कमी झालेला आहे. आणि अशाच वेळेला पाकिस्तानमध्ये गव्हाचा तुटवडा पडतो आहे. कारण गहू कमी असल्यामुळे पाकिस्तानी ज्या गिरण्या आहेत त्यांना जे गव्हाचं पीठ काढण्याकरता ते जे गहू पुरवठा करायचे तो बंद त्यांनी केलेला आहे. तर याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे काळा बाजार वाढेल, याच्यामुळे साठेबाजी वाढेल, याच्यामुळे सामान्य नागरिकांकरता महागाई वाढेल आणि अन्न सुरक्षेचा जो धोका आहे तो वाढेल. तर याच्यामुळे अर्थातच सामान्य नागरिक जे पाकिस्तानचे आहेत ते अत्यंत नाखुश आहेत आणि त्यांची इच्छा आहे की पाकिस्तानी सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून काहीतरी कारवाई करावी, ज्यामुळे त्यांची जी अन्न सुरक्षा किंवा गहू सुरक्षा किंवा पिठाची सुरक्षा ही धोक्यात आलेली आहे, त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करता येईल. पण पाकिस्तानचं हे जे संकट आहे हे गव्हापुरतं आणि पिठापुरतं मर्यादित नाही. आज बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये हिंसाचार होतो आहे. पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हिंसाचार होतो आहे. तर यामुळे पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट तर आहेच, त्याच्याशिवाय हिंसाचार वाढलेला आहे. तर पाकिस्तान हा अतिशय अस्वस्थ अशा अवस्थेत आहे. जनतेचा राग वाढलेला आहे आणि बहुतेक जनता पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकार वरती अत्यंत नाखुश आहे. तर याच्यामध्ये फक्त अजून एक विश्लेषण करता येईल. ज्या वेळेला पाकिस्तानवरती संकट वाढतात, मग ती आर्थिक असो की सामाजिक असो की हिंसाचाराची असो, त्यावेळेला पाकिस्तान एक रामबाण उपाय करतं. ते म्हणजे भारतावरती एखादा दहशतवादी हल्ला करून पाकिस्तानच्या जनतेचं लक्ष हे भारतावरती केंद्रित करायचं आणि पाकिस्तानच्या आत जी संकट आहेत त्याच्यावरनं ते काढून टाकायचं. म्हणून पाकिस्ताननी त्याच्याकडच्या असलेल्या संकटावरती मात करण्याकरता भारतामध्ये दहशतवादी हल्ला करू नये याची आपण काळजीही घ्यायलाच पाहिजे.